नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपली चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे 30 ऑगस्ट 2024. ठीक आहे. तर आत्ता ज्या वेळेला हा व्हिडिओ अपलोड होतोय इथून पुढे तुमच्याकडे 24 तास आहेत. म्हणजे उद्याचा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत तुम्हाला कोणत्या चालू घडामोडीच्या न्यूज ज्या आहेत ते वाचायच्या आहेत, तर त्याच्या संदर्भामध्ये आपला हा टार्गेट सिरीजचा व्हिडिओ असेल. तर ही टार्गेट सिरीज आपली कंबाईनची पूर्वपरीक्षा 2024 मध्ये जे कोणी देणार असतील त्यांच्यासाठीची टार्गेट सिरीज आहे आणि जे कोणी 2025 मध्ये देणार असतील त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ सिरीज नक्कीच बघा, जेणेकरून 6 महिन्यामध्ये कोणकोणत्या घडामोडी झालेल्या असतील याची तुम्हाला एक रूपरेषा जी आहे ती तुम्हाला समजून जाईल आणि कोणते पॉईंट्स आपल्याला एक्झॅक्टली वाचायचे आहेत, कोणते सोर्सेस वापरायचे आहेत, हे सगळं तुम्हाला या टार्गेट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तर जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला आणि इथून पुढे फक्त विचार करत राहू नका, कारण वेळ कमी आपल्याला कंबाईनच्या पूर्वपरीक्षा 2024 साठी. त्याच्यामुळे पुस्तक आणि पेन हातामध्ये घ्या, लवकरात लवकर करंट अफेअर्स वाचायला सुरुवात करा, कारण सिलेबस जो आहे अत्यंत व्हास्ट असा सिलेबस आहे करंट अफेअरचा. शेवटच्या 10 दिवसामध्ये कव्हरअप होणार नाही, आत्तापासून केलं तरच हा सिलेबस तुमचा कव्हरअप होऊ शकेल. त्यासाठीच आपण टार्गेट सिरीज आहे ते बनवतोय. तर हे टार्गेटचा आपला कालावधी होता 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2024. ठीक आहे. 1 ऑगस्ट पासून आपण टार्गेट सिरीज जी होती ती चालू केलेली होती आणि कालावधी आहे 31 ऑगस्ट 2024. मात्र आपल्याला हे टाइम जे आहे ते आता एक्सटेंड करावं लागणार आहे, कारण आपल्याला जानेवारी 2024 ते जून 2024च्या चालू घडामोडी ज्या आहेत ह्या आपल्याला संपवायच्या होत्या एका महिन्यामध्ये. मात्र आपल्याकडे जो करंट अफेअरच्या प्रिपरेशनला असणारा टाइम जो आहे आपल्याला दररोज 1 ते 1.5 तास किंवा जास्तीत जास्त 2 तास आपल्याला याच्यामध्ये वेळ देता येतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्यामध्ये वेळ देता येणार नाही, कारण इतर सुद्धा जीएचे विषय जे आहेत हे तुम्हाला याच्याबरोबर करावे लागणार. त्याच्यामुळं सिलेबस जास्त आहे, टाइम कमी आहे आणि त्या टाइम मध्येच आपल्याला बसून व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप गोष्टी आपल्याला पुढे सरकवायच्या आहेत. म्हणून टार्गेट सिरीज तुमच्यासाठी आपण घेऊन येतो, लक्षात ठेवा. यासाठी आपण सोर्सेस वापरणार आहोत सिम्प्लिफाईडचा अंक 32वा आणि अंक 33वा. ठीक आहे. सिम्प्लिफाईडचा अंक 32वा आणि 33वा तुमच्याकडे पाहिजे. परिक्रमाचं मासिक तुमच्याकडे पाहिजे. फेब्रुवारी ते जुलै 2024 पर्यंत सगळं JK टुडेच्या MCQच्या PDF तुमच्याकडे अवेलेबल असणं गरजेचे आहे. याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेन. तिथून तुम्ही डायरेक्ट या PDF घ्या. मराठीमध्ये PDF आपण बनवलेले आहेत. हे 3 सोर्सेस जरी केले तरी सुद्धा तुमचा चालू घडामोडीमध्ये अतिशय चांगला स्कोर तुमचा होऊ शकतो आणि तुमची प्रिलिम असेल किंवा मेन्स असेल तुम्हाला नक्कीच निघण्यामध्ये हा करंट अफेअर्स विषय साहेबूत ठरेल. त्यासाठी आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. नंतर पुन्हा एका महिन्यानंतर जर तुम्ही व्हिडिओ बघितला त्यावेळेला तुम्हाला जाणवेल की आपण किती मागे पडलेलो आहे. म्हणून आता सोबतच चॅनल सोबत स्टिक राहा, कारण क्वालिटी कंटेंट जे आहे ते वेळ डायरेक्शन देण्याचं काम आपलं चॅनल जे आहे ते तुम्हाला करत राहतं, जेणेकरून तुमची प्रिलिम निघेल, मेन्स निघेल, लवकरात लवकर तुमचं लाईफ जे आहे ते सेटलमेंट होऊन जाईल. तर बघा, तुम्हाला काय वाचायचं आता, सिम्प्लिफाईडचा अंक 32वा घ्या. त्याच्यामधून प्रमुख नेमणूक हा चॅप्टर आपण चालू करतोय. ओके. प्रमुख नेमणुका मागच्या जे कालच्या दिवसामध्ये आपण सगळे अहवाल निर्देशांक वगैरे सगळं संपून टाकलेलं चॅप्टर 32-33वा अंक, म्हणजे 6 महिन्याचे तुमचे अहवाल निर्देशांक असेल ते क्लिअर झालेले आहेत. ओके. आता सिम्प्लिफाईडचा अंक 32वा घ्यायचा. त्याच्यामधल्या प्रमुख नेमणुका ज्या आहेत आता यांची नावं सांगतोय, यांची नेमणूक एक्झॅक्टली कुठं झालेली आहे तो सिम्प्लिफाईडचा अंक 32वा घ्या आणि हे जे पॉईंट सांगतोय ते व्यवस्थित वाचून काढा. एक म्हणजे गीता बत्रा, सुधा मूर्ती, शहबाज शरीफ, अनुराग अग्रवाल, सचिन जैन, एस चोकलिंगम, प्रभो सुबियांतो, लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, निखिल जोशी, रणजित कुमार अग्रवाल, मरियम नवाज, संजय कुमार जैन, नवाब सलाम, म्यो ओका, अनिल कुमार लाहोटी, दलजीत सिंग चौधरी, रश्मी शुक्ला, शेख हसीना. एक तरी प्रमुख नेमणुकावरती आपल्याला प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे ह्यांची नेमणूक, ह्या व्यक्तींची नेमणूक एक्झॅक्टली कुठं झालेली आहे त्यांच्याबद्दलची माहिती थोडीशी वाचून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डॉक्टर नितीन करीर, राधा रतोरी, व्हाईस ॲडमिरल के त्रिपाठी आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना. तर सिम्प्लिफाईडच्या अंक 32 मधून हा प्रमुख नेमणुका जो चॅप्टर आहे हा व्यवस्थित हे डिटेलमध्ये दिलेला आहे. तर एकदा व्यवस्थित एकदा वाचून घ्या या सगळ्या गोष्टी, यांची नावं सेपरेट लिहून काढा आणि त्यांच्याबद्दल वाचलेलं असेल तर येस मार्क करा किंवा चेक मार्क करत चला. ठीक आहे. म्हणजे हे तुम्ही पॉईंट्स वाचलेले आहेत हे तुमचं तुम्हाला जाणवायला लागेल. हार्डली 2 ते 3 पेजेस असतील. व्यवस्थित जर बसला एकदम ते तुमचं होऊन जाणार आहेत गोष्टी. ठीक आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित सगळं एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर आता परिक्रमाचं मासिक घ्यायचं मार्च 2024चं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र नावाचा चॅप्टर आहे. तो महाराष्ट्र नावाचा चॅप्टर ओपन करा आणि त्यामधून हे पॉईंट सगळ्यांनी वाचून घ्या. राज्यभरातील शाळांमध्ये महावाचन उत्सव, वनामृत वन विभागाचा ब्रँड, राज्याच्या पहिल्या निवडणूक गीताचे लोकार्पण, 84व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे विधान भवन येथे आयोजन, बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार, YEWS ॲप व डॅशबोर्डचं उद्घाटन, फेब्रुवारी 2024 मध्ये मुंबई शहर ग्रंथोत्सवाचं आयोजन, संत सेवालाल महाराज बंजारा लहान तांडा समृद्धी योजनेला मान्यता, महाखादी एक्सपो 2024 आयोजन, महाराष्ट्र शासनाचा गुगल सोबत AI फॉर महाराष्ट्र सामंजस्य करार, डॉक्टर रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव, तर मनोविकास प्रकाशन संस्थेत श्री पु भागवत पुरस्कार जाहीर,
12 बलुतेदारांसाठी संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना, राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे वितरण, देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी ठाण्यात, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचा सुवर्ण महोत्सव, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरिता पाठपुराव्यासाठी ज्ञानेश्वर मुळे समिती, मुख्यमंत्री वयोश्री योजनेची माहिती वाचून घ्या. राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान अभियान राबवणार, पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी. त्याच्यानंतर कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता 60 वर्ष. तर हे जे काही पॉईंट्स आहेत हे परिक्रमाच्या मासिक मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र या चॅप्टर मध्ये तुम्हाला दिसून येईल. आपल्याला सिलेबसला दिलेला आहे राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी असं आपल्याला सिलेबसला दिलेलं आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा आधी आपण हे 3 चॅप्टर कव्हर करून घेणार आहे. त्याच्यानंतर मग बाकीचे जे अहवाल, निर्देशांक, निधन, नेमणुका वगैरे ज्या सगळ्या गोष्टी असतील त्या आपण नंतर कव्हर करणार आहे. मात्र पहिल्यांदा हे 3 चॅप्टरचं टार्गेट राहील. एकदा परिक्रमामधले 3 चॅप्टर तुमचे संपले व्यवस्थित, आता जागतिक तरी आपण ऑलरेडी संपवलेला आहे, महाराष्ट्र संपवलेला आहे, पुन्हा घटनात्मक ज्या बाबी आहेत त्या संपवल्या. तर राष्ट्रीय असा सेपरेट चॅप्टर परिक्रमाच्या मासिक मध्ये आपल्याला दिलेला नाही, तर तो सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टीमधून त्यांनी कव्हर अप केलेला आहे. मग तर त्यासाठीच आपण महाराष्ट्र क्लिअर केले, जागतिक क्लिअर केले. आता इथून पुढच्या ज्या गोष्टी होतील ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या घडामोडीशी रिलेटेड तुम्हाला इथून पुढच्या सगळे मासिक मधून तुम्हाला करायला होणार आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र क्लिअर होईल, जागतिक ऑलरेडी क्लिअर केलेला आहे आणि बाकीचे सुद्धा चॅप्टर साइड बाय साइड आपण घेणारच आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे 6 महिन्याचं तरी तुमचं कम्प्लिटली आपल्या चॅनलवरती क्लिअर करून देणार आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही, फक्त चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तर हे महाराष्ट्राच्या बाबतीतल्या ज्या काही घडामोडी आहेत ह्या व्यवस्थित तुम्ही परिक्रमाचं मासिक मार्च 2024चं क्लिअर करून घ्यायचंय, वाचून घ्या. एक व्यवस्थित बसा, तास दीड तास एका जागेवरती पेन आणि अंडरलाईन करत चला. सुरुवातीला नाही तुम्हाला काही करणार, एकदा अंडरलाईन करा, उद्या वाचताना पुन्हा रिकॉल करा मागचं. हळूहळू गोष्टी पुढे पुढे सरकत राहतील, 100% तुम्हाला आठवत राहतं परीक्षेला. ठीक आहे, त्याच्यानंतर जीके टुडेच्या ज्या पीडीएफ आपण बनवल्या आहेत मराठीमध्ये, जानेवारी 2024 पासून जून 2024च्या या पीडीएफ सर्वांनी घ्या. दररोज 25 ते 30 प्रश्न न चुकता तुम्हाला वाचायचे आहेत. प्रश्न जर डायरेक्ट आला रे आला, 2 सेकंद सुद्धा तुम्हाला लागणार नाही उत्तर सोडवायला. पण जर वाचलेलंच नसेल तर मात्र तुम्ही गोंधळून जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं ज्यांना कोणाला रिस्क घ्यायची नाही त्यांनी नक्कीच जीके टुडेच्या पीडीएफ ज्या आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत ह्या तुम्ही नक्कीच घ्या. त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन केलेली तुम्हाला लिंक मिळून जाईल. तिथून तुम्ही या 6 महिन्याचे पीडीएफ ज्याचे तुम्ही घेऊ शकता. याची प्राइस अत्यंत कमी आहे, 99 रुपीज आपण याची प्राइस ठेवलेली आहे. तुम्ही जीके टुडे साईडवरती जाऊन त्यांच्या पीडीएफच्या प्राइसेस तुम्ही बघू शकता. ते सुद्धा इंग्लिशमध्ये मटेरियल अवेलेबल आहे. आपण कम्प्लिटली मराठीमध्ये तुमच्यासाठी तुमचा सगळा वेळ वाचवलाय. जावा, पीडीएफ घ्या, वाचायला सुरुवात करा. रोज 25 ते 30 प्रश्न न चुकता वाचायचे आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, न चुकता करा. 100% जर यातले प्रश्न पडला तुम्हाला नक्कीच तुम्हाला आठवेल. हे 3 सोर्सेस तरी करा. जीके टुडे, परिक्रमा, सिम्प्लिफाईड हे 3 सोर्सेस जरी करंट अफेअर्सला चांगल्या पद्धतीने तुम्ही केले तरी सुद्धा तुमचा चालू घडामोडीचा स्कोर हा चांगला येणार आहे. त्याच्यामुळे कुणीही टार्गेटचे व्हिडिओ आपले असतील हे मिस आउट करू नका. ठीक आहे, नाहीतर सगळं माहिती आहे तुम्हाला करायचं, मग तर करत नसाल तर मग त्या अवघड होतात गोष्टी. ठीक आहे, म्हणूनही टार्गेट सिरीज आपण चालवतोय. ओके, त्याच्यामुळे चॅनल आपल्याला सर्वांना नक्की सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.